त्यामुळे घाईघाईत कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही, अजून फक्त कल हाती येत आहेत। जोपर्यंत संपूर्ण चित्र स्पष्ट होणार नाही तोपर्यंत आपण कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही, असं ओमर अब्दुल्ला यांनी सांगितले। जम्मू काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्स, ओमर अब्दुल्लांची नॅशनल कॉन्फरन्स आणि भाजपमध्ये अटीतटीची लढत आपल्याला पाहायला मिळते। एक्झिट पोलनुसार त्रिशंकू परिस्थिती निर्माण होईल जम्मू काश्मीर विधानसभेमध्ये असं सांगितलं गेलं होतं आणि तसंच चित्र सध्या दिसतंय। पुन्हा एकदा जाऊयात, सोमेश कोलगे आपल्या सोबत आहे। सोमेश, नक्कीच अब्दुल्लांची प्रतिक्रिया आता जर आपण ऐकली असेल तर आपल्याला जाणवते की अब्दुल्लांनी सुद्धा सावध प्रतिक्रिया दिली आहे जम्मू काश्मीरच्या बाबतीत। ते म्हणाले की आता प्राथमिक कल समोर येत आहेत, त्यामुळे आता लंच नंतर बोलूया। त्यामुळे त्यांना देखील एक प्रकारची भीती आहे किंवा जाणीवही आहे की अजूनपर्यंत सगळे निकाल लागलेले नाही आहेत। त्यामुळे शेवटच्या टप्प्यात अगदी शेवटचं मत मोजलं जाईपर्यंत अनेक मतदारसंघांमधलं चित्र स्पष्ट होणं बाकी असेल। तर अशा पार्श्वभूमीवर अशी परिस्थिती असताना जेव्हा खूप मोठ्या संख्येने उमेदवार आहेत, अनेक वेगवेगळे पक्ष आहेत, एका मतदारसंघामध्ये 4-4, 5-5 प्रमुख चेहरे निवडणुका लढतायत, मतदारसंघसुद्धा नवीन आहेत, तर अशा पार्श्वभूमीवर जम्मू काश्मीरात काय होणार हे अगदी त्यातले बरेचसे राऊंड ज्यावेळी काउंटिंगचे संपतील त्याचवेळी स्पष्ट होऊ शकेल। पण सध्या दुसऱ्या बाजूला हरियाणामध्ये जे चित्र दिसतंय त्यावरून आता असं तरी आहे की हरियाणात जे कल आता हाती येत आहेत त्यानुसार तेच कायम राहिले पुढे तर काँग्रेसचं सरकार स्थापन होऊ शकेल आणि अगदी काँग्रेसचा सिंगल हँडेड मेजॉरिटीने सरकार स्थापन होऊ शकेल। आता फक्त काँग्रेसमधल्या मुख्यमंत्री पदावरून होणारा जो अंतर्गत संघर्ष आहे तो टाळण्यात आणि ते सगळं मिटवण्यामध्ये राहुल गांधींना पुढे घेऊन जाऊया सोमेश आपण की काँग्रेसनं मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर केला नव्हता। एकीकडे कुमारी शैलजा यांचं नाव होतं तर दुसरीकडे भूपेंद्र हुडा यांचं देखील नाव आहे आणि हाच मुद्दा काँग्रेससाठी फायद्याचा ठरला जाट आणि दलित मतं यांचं केंद्रीकरण करण्यासाठी। नक्कीच, कारण कुमारी शैलजा यांचा चेहरा हा दलित मतांना आकर्षित करणारा आहे आणि दुसऱ्या बाजूला भूपेंद्र हुड्डा हे जाट मतांना आकर्षित करणार आहेत। आणि ज्यावेळी भूपेंद्र हुड्डांना पहिल्यांदा हरियाणामध्ये जेव्हा काँग्रेसनी मुख्यमंत्री केलं होतं त्यानंतरच काँग्रेसला जाट मतदार काँग्रेसकडे हळूहळू वळू लागले असं एकंदरीत इथल्या सगळ्या मतदानाच्या आकडेवारीवरून दिसतंय। त्यापूर्वी जो जाट मतदार होता तो काँग्रेससोबत नव्हता, त्यामुळे एक जाट स्ट्रॉंगमॅन असा भूपेंद्र हुड्डा यांचा चेहरा आहे। आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेसची जी एकूण सर्वसाधारण परंपरा राहिली आहे की काँग्रेसमध्ये कधी मुख्यमंत्री पदावरून भांडणं होतातच आणि ती भांडणं फार उघडपणे होतात, म्हणजे त्यामध्ये ते कुठल्याही प्रकारचं त्यात अशा स्वरूपाचं काही म्हणजे त्यांना वावगं वाटत नाही की अशा प्रकारे उघडपणे कसं भांडायचं किंवा उघडपणे मतभेद कसे व्यक्त करायचे। पण ते भूपेंद्र हुड्डांनी केलेले आहेत। यापूर्वी त्यांनी सांगितले की ज्यांच्यासोबत आमदार असतील ते मुख्यमंत्री होतील आणि त्याआधीच ते हायकमांडला भेटायला जातो आणि हायकमांड तर जे आमदार ठरवणार आहेत तोच निर्णय करेल असं त्यांनी म्हटलंय। दुसऱ्या बाजूला कुमारी शैलजा यांनी प्रयत्न केले होते। आता ही जी भांडणं होती किंवा जे इनफायटिंग होतं त्यातून भाजपला असं वाटलं होतं की कदाचित त्यांना फायदा होऊ शकेल, परंतु दुसऱ्या बाजूला असंही दिसतंय की त्या दोन्ही वर्गांना असं वाटलं असेल की आपला नेता मुख्यमंत्री होऊ शकेल आणि त्यामुळे हे दोन्ही वर्ग त्यांच्या बाजूला वळले का हा एक मुद्दा आहे। दुसरा एक जो असा अंदाज किंवा एक अन्वयार्थ असा सांगितला जातोय तो की दलित मतं ही केवळ कुमारी शैलजा यांच्या चेहऱ्यामुळे वळली नाही आहेत, तर राहुल गांधींनी जी भारत जोडो यात्रा केली आणि संविधान बचाव किंवा आरक्षण बचाव किंवा संविधान वाचवण्यासाठी म्हणून आपल्याला लढाई लढायची आहे, हा जो एक मेसेज दलितांमध्ये मोठ्या प्रमाणावर काँग्रेसच्या वतीने यशस्वीपणे सर्क्युलेट झालेला आहे, तर त्याचे परिणाम म्हणूनही दलित मतं ही कॉन्सॉलिडेट होऊन काँग्रेससोबत कायम राहत आहेत असं दिसतंय। आणि जवळपास 21% दलित मतं, दुसऱ्या बाजूला जाट मतदार मोठ्या संख्येने आणि अगदी त्यांच्या पलीकडच्या बाजूला भाजपच्या मतदारामध्ये कमालीचा निरुत्साह, अशा सगळ्याचं कॉम्बिनेशन होऊन आता म्हणजे एकीकडे काँग्रेस समर्थक मतदार मोठ्या संख्येने मतदानासाठी येणं आणि भाजपच्या मतदारांचा निरुत्साह हा अत्यंत महत्त्वाचा अंडरलाईन करण्यासारखा मुद्दा। सोमेश, तू सोबत राहा, आपण काही अपडेट जाणून घेऊयात। दिल्लीमध्ये काँग्रेस मुख्यालयाबाहेर जल्लोष सुरू आहे कारण का
2014 आणि 2019 मध्ये हरियाणाचा गड भाजपनं राखला होता, पण यंदा मात्र काँग्रेसनं मोठी मुसंडी हरियाणामध्ये मारलेली आहे आणि काँग्रेस 60 जागांवर सध्या हरियाणामध्ये आघाडीवर आहे, तर भाजपची पिछेहाट होतीये। भाजप केवळ 17 जागांवर इकडे आघाडीवर असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मिठाई वाटत, पेढे वाटत काँग्रेसचे कार्यकर्ते दिल्लीच्या मुख्यालयाबाहेर जल्लोष करताना आपल्याला पाहायला मिळतात। राहुल गांधी यांचा चेहरा असलेले टी-शर्ट्स या कार्यकर्त्यांनी घातलेले आहेत आणि त्यामुळे एक मोठा जल्लोष सध्या दिल्ली मुख्यालयाबाहेर, काँग्रेसच्या मुख्यालयाबाहेर कार्यकर्त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय। हाती आलेल्या कलानुसार हरियाणामध्ये काँग्रेसला बहुमत पाहायला मिळतंय आणि काँग्रेससाठी त्यांचा आत्मविश्वास वाढवणारा हा आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आपल्याला म्हणावा लागेल। जम्मू काश्मीरचे अपडेट घेऊया। जम्मू काश्मीरमधली स्थिती अशी आहे की नॅशनल कॉन्फरन्स 38 जागांवर आघाडीवर आहे, भाजप 28 जागांवर आघाडीवर आहे। काँग्रेस जी 1 जागेवरती आघाडी घेतलेली होती, काँग्रेसनं ती जागा सुद्धा आपल्याला तिथे पिछेहाट होताना आपल्याला पाहायला मिळतेय। पीडीपीची संख्या वाढतेय, पीडीपी 5 जागांवर आघाडीवर आहे, तर इतर पक्ष हे 11 जागांवर आघाडीवर आहेत। आपण पुन्हा एकदा सोमेशकडे जाऊयात। सोमेश, आपण जर जम्मू काश्मीरचं दृश्य पाहिलं तर पीडीपी केवळ 5 जागांवर आहे आणि इतर जे स्थानिक पक्ष आहेत त्यांना लोकांची पसंती पाहायला मिळतेय, म्हणजे पीडीपी सारख्या पक्षाची पिछेहाट होण्यामागची कारणं काय आहेत जम्मू काश्मीरमध्ये? पीडीपीचं पिछेहाट होण्यामागचं एक कारण जे म्हटलं जाते काश्मीरमधून विशेषतः, ते म्हणजे पीडीपीने भाजपसोबत जाऊन सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न केला होता असं एक म्हटलं जाते। पण दुसऱ्या बाजूला म्हणजे अगदी ग्राउंड लेवलला जर विचार करायचा झाला तर महबूबा मुफ्ती यांचं नेतृत्व कुठेतरी कमकुवत झालंय आणि महबूबा मुफ्ती यांची पकड पक्षावरची सैल पडली हे देखील तितकंच खरं आहे। अनेक पीडीपी मधल्याच स्थानिक नेत्यांनी स्वतःच्या स्वतंत्रपणे पक्ष काढलेले आहेत। दुसरा मुद्दा असा आहे की त्या ठिकाणचे जे स्थानिक तिथल्या काश्मीरी अस्मितेचे नेते होते किंवा जे अगदी इस्लामिक कट्टरतावादाचं समर्थन करणारे नेते असतील किंवा जम्मू काश्मीरच्या स्वतंत्र दर्जाचं समर्थन करणारे नेते असतील, असे जे प्रामुख्याने ज्यांना भारतामध्ये आपण अलगाववादी किंवा जम्मू काश्मीरमध्ये सुद्धा अनेकदा अलगाववादी नेते असा ज्यांचा उल्लेख केला जातो, हे अनेक जण आता निवडणुकांच्या रिंगणामध्ये उतरले होते। त्यामुळे या सगळ्यांनी कुठेतरी ही मतं पळवली पीडीपीची असं नक्की म्हणता येऊ शकेल। आणि दुसऱ्या बाजूला ज्या पद्धतीने म्हणजे काँग्रेसनी देखील आपले उमेदवार दिले होते, तर त्यांना सुद्धा एक प्रकारे जी म्हणजे जम्मू काश्मीरमध्ये जर खरोखर जम्मूतला 43 जागांवरती यश मिळवण्यामध्ये जर भाजप कुठेतरी यशस्वी ठरला किंवा त्यापैकी जर 40 किंवा अगदी 37 जागा जरी भाजप जिंकू शकला, तर कुठेतरी असं म्हणायला वाव आहे की जम्मू काश्मीरातला जो हिंदू मतदार आहे तो 100% भाजपने आपल्या बाजूला वळवलाय आणि काँग्रेसला तो आपल्या बाजूने घेण्यामध्ये कुठलंही यश आलेलं नाही। आणि दुसऱ्या बाजूला जो खोऱ्यातला मुस्लिम मतदार आहे तो सुद्धा अशा प्रकारे विभागला गेला किंवा नॅशनल कॉन्फरन्सकडे परंपरागत पद्धतीने गेला असं म्हणू शकतो आपण। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।